नेरळ वाकस मार्गे कशेळे बस सेवा तब्बल 12 वर्षांपासून बंद होती। एसटी बस सेवा अखेर सोमवारी 3 ऑगस्ट 2026 रोजी पुन्हा सुरू करण्यात आली। नेरळ बस स्थानक येथे मुसळधार पावसात झालेल्या उद्घाटन सोहळ्यात नागरिकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला। पावसाची पर्वा न करता ग्रामस्थ, प्रवासी, विविध संघटनांचे पदाधिकारी आणि एसटी प्रशासनाचे अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। या कार्यक्रमाला नेरळ पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल वरोटे, आगार व्यवस्थापक पृथ्वीराज भुताळे, स्थानक प्रमुख देवानंद मोरे तसेच सहाय्यक वाहतूक निरीक्षक महादेव पालवे यांची प्रमुख उपस्थिती होती। मान्यवरांच्या हस्ते बस सेवेचे उद्घाटन करण्यात आले आणि पहिल्याच बसला हिरवा झेंडा दाखवून बस मार्गस्थ करण्यात आली। नेरळ वाकस कशेळे मार्गावरील बस सेवा बंद झाल्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून विद्यार्थी, नोकरदार, ज्येष्ठ नागरिक तसेच ग्रामीण भागातील नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता। ही सेवा पुन्हा सुरू व्हावी यासाठी कर्जत प्रेस असोसिएशन, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, आठवले गट, किसान क्रांती संघटना, कर्जत तालुका, महाराष्ट्र राज्य यांनी बस पुन्हा सुरू होण्यासाठी प्रयत्न केले। बस सेवेच्या उद्घाटन सोहळ्यासाठी कर्जत प्रेस असोसिएशनचे विश्वस्त संतोष पेरणे, अध्यक्ष भूषण प्रधान, किशोर गायकवाड, कैलास मामले, रोशन दगडे, जगदीश दगडे, महेश भगत, रामदास माळी, संदेश साळुंके पदाधिकारी उपस्थित होते। तसेच किसान क्रांती संघटनेचे जिल्हाध्यक्ष भरत राणे, तालुका अध्यक्ष शरद तवले, काशीनाथ धुळे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, आठवले गट, मारुती गायकवाड, सुरेखा कांबळे, भालचंद्र गायकवाड, सुभाष पवार, अनंत गायकवाड, रवींद्र गायकवाड व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रथम बस सेवा सुरू करण्यात आली त्यावेळी वाहन चालक प्रशांत शिंदे व कंडक्टर दीपा भवारे यावेळी बस सारथी म्हणून लाभले होते। गेली 12 वर्षाची नेरळवरून कशेळे बस धावायची आज पुन्हा सुरू होते। नेरळवरून कशेळे आणि कशेळेवरून पुढे शिंगडोन, नेरळवरून कशेळे, कशेळेवरून खांडक, नेरळवरून कशेळे आणि कशेळेवरून कर्जत अशी ही पूर्वी बस धावायची। ही बस आज आपण अनेक प्रयत्नांनी सुरू करतोय। ही बस कशासाठी सुरू करतोय तर खास विद्यार्थ्यांसाठी सुरू करतोय। शासनाची योजना आहे, विद्यार्थ्यांसाठी ही एसटी सेवा फ्री असते। विद्यार्थ्यांचं योगदान मिळावं, त्यांना त्याचा फायदा व्हावा यासाठी ही एसटी सुरू करतोय। या एसटीचं उद्दिष्ट असं आहे, नेरळपासून कशेळेपर्यंत जी गावं आहेत त्या गावातले विद्यार्थी कशेळे असतील, कशेळेमध्ये भाऊसाहेब राऊत आरडी शाळा, शारवीर शाळा या ठिकाणी जातात तर आणि दत्ता समर वाकस, त्यानंतर नेरळला LES विद्याविकास नेरळ विद्यामंदिर या शाळेमध्ये विद्यार्थी येत असतात। या सर्व विद्यार्थ्यांना एसटीचा फायदा व्हावा, त्यांना मोफत प्रवास करता यासाठी हा प्रयत्न कर्जत प्रेस असोसिएशन जे केलेला आणि कर्जत प्रेस असोसिएशनच्या पाठिंब्याला, या मागणीला किसान क्रांती संघटना, त्याचप्रमाणे RPI कर्जत तालुका यांनी पाठिंबा दिला आहे। त्याबद्दल त्यांचा मी आभार मानतो। ही एसटी सेवा सुरू करण्यासाठी एसटी महामंडळ देखील पुढाकार घेतला, त्यांचा देखील या ठिकाणी आभार मानतो। या ठिकाणी आपण नेरळ पोलीस स्टेशनचे API वरोटे साहेब यांचा खास धन्यवाद आणि एसटी महामंडळाचे पदाधिकारी, आगार प्रमुख, आगार व्यवस्थापक आणि पालवे साहेब, भुताळे साहेब आणि मोरे साहेब यांचं स्वागत करतो। परंतु एक गोष्ट महत्त्वाची सांगणं आहे की काही दिवसापूर्वी आम्ही SP मॅडमला यांना या बाबतीत भेटलो। अंचल दलाल मॅडम त्यांनी सांगितलं की एसटी मुलींसाठी सुरू होते, 100% सुरू झाली पाहिजे। ही एसटी सेवा कायम सुरू राहावी यासाठी पोलिसांची जी गरज लागेल आम्ही ती द्यायला तयार आहोत। त्यामुळं कोणताही मनात कटुता कोणी आणू नये। विद्यार्थ्यांसाठी ही सेवा असणार आहे, विद्यार्थ्यांच्या वेळेमध्ये ही सेवा असणार आहे आणि ही सेवा अखंडपणे सुरू राहावी यासाठी आमचा कायम पत्रकारांचा प्रयत्न आहे। हे देखील पालकांना मी सांगू इच्छितो। आपण एक बोर्ड बघितल्यानंतर एसटीमध्ये 8 ते 10 प्रवासी बसून राहिले, विचार करा, एवढी ह्या एसटीची गरज आहे। ही एसटीची गरज भागवण्यासाठी जी महत्त्वाचं योगदान दिले एसटी महामंडळ त्यांचा या ठिकाणी आभार मानतो। आणि RPIचे माननीय कोकण प्रदेश संघटक मारुतीदादा गायकवाड या ठिकाणी बोलतील। सर्वप्रथमतः मी प्रेस असोसिएशनचं खरंच मनापासून मी अभिनंदन करेन। त्यांनी जे ग्रामीण भागातून शहरी भागामध्ये शिक्षणासाठी येणारी जी मुलं आहेत त्यांच्यासाठी हा अत्यंत गेली 12 वर्ष झालं ही बस सेवा बंद होती आणि त्यांच्या सर्वेमध्ये त्यांना आढळून आलं की काही मुलांची परिस्थिती ही अत्यंत गरीब असते, म्हणजे त्याला तो तेवढा सुद्धा येण्या जाण्याचा शाळेचा खर्च परवडत नाही। तर त्यांनी त्यांच्या मनामध्ये एक चांगली सामाजिक उपक्रम म्हणता येईल किंवा त्यांची दूरदृष्टी म्हणता येईल। तर तुम्हालाही माहिती आहे की एखादा घरातला जर व्यक्ती चांगला शिक्षित झाला तर त्याचं घर पुढे जातं। तर या अनुषंगाने त्यांनी हा नेरळ कशेळे वाकस जी बस सेवा आहे गेली 12 वर्ष जी बंद होती त्या अनुषंगाने त्यांनी पुढाकार घेतला, याबद्दल मी त्यांचं खरंच मनापासून त्याचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे। तर हा उपक्रम जो आहे असाच कंटिन्यू राहील, यामध्ये कुठलीही अडचण येणार नाही। जर काही अशा अडचणी असतील यामध्ये जे बस स्टँडच्या ठिकाणी कुठल्या
प्रवासी वाहतुकीच्या अनुषंगाने काही अडचणी पोलीस विभागाशी निगडीत असतील त्यामध्ये आम्ही नक्कीच सहकार्य करू आणि ते तात्काळ आम्ही त्या ठिकाणी जी अडचण आहे ती सॉल्व्ह करायचा आम्ही 100% प्रयत्न करू. तशा माननीय SP मॅडमच्या सुद्धा सूचना आहेत. प्रेस कॉन्फरन्सचे जे सर्व आपले प्रतिनिधी आहेत त्यांनी सुद्धा माननीय SP मॅडमची भेट गेली होती. त्या पद्धतीने त्यांनी त्यांच्याकडे मनोगत व्यक्त केले होते. मॅडमनेही त्या पद्धतीने सांगितले की बससाठी जी काही आहे आपल्याकडून मदत जी देता येईल पोलीस विभागाकडून ती 100% तात्काळ आपल्याकडून देण्यात येईल. याबद्दल तुम्ही निश्चिंत राहा. असे कुठल्याही प्रकारचा डिले होणार नाही. आणि ही बस सेवा ही यातील जे ग्रामीण भागातून शहरी भागामध्ये शिक्षणासाठी जे येणार आहेत ते त्यांनी या बस सेवेचा चांगल्या प्रकारे लाभ घ्यावा आणि जेणेकरून जी शैक्षणिक सुविधा जी ग्रामीण भागातून येण्यासाठी काही काम शक्यतो जे प्राधान्याने आपल्याला बोलावं लागेल की मुलींच्यासाठी जे आहे जर मुलींच्यासाठी जर बस सेवा अवेलेबल नसेल तर आई वडील विचार करतात की प्रत्येक वेळा तुम्हाला असं कुठल्या प्रकारे बसनं पैसे द्यायचं अशा गोष्टी होत राहतात. तर ती एक अडचण दूर होईल आणि जे आहेत काही अडचणी असतील त्यामध्ये सॉल्व्ह होतील आणि ही बस सेवा खरंच ग्रामीण भागासाठी आशेचा किरण ठरेल आणि विद्यार्थ्यांसाठी सुद्धा आशेचा किरण ठरेल. आणि यासाठी या बस सेवा उपलब्ध करून दिली याबद्दल बसचे डेपो मॅनेजर असतील किंवा डेपो आगार व्यवस्थापक असतील, भुताळे साहेब असतील किंवा मोरे साहेब असतील, तसेच प्रेस कॉन्फरन्सचे जे आहेत सर्व आपले प्रतिनिधी त्यांचं सुद्धा मनापासून आभार व्यक्त करतो आणि या बस सेवेसाठी शुभेच्छा व्यक्त करतो. धन्यवाद. या ठिकाणी मला बोलवलं, माझ्या हस्ते उद्घाटन केलं याबद्दल मी प्रेस कॉन्फरन्सचा मनापासून आभार व्यक्त करतो. धन्यवाद. कर्जत लाईव्हसाठी रामदास माळी, कशेळे.